पाहूयात पुढची बातमी। अंबाझरी तलावामध्ये वाढतं प्रदूषण आणि जलपर्णीची समस्या गंभीर आहे। भाजपा आमदार परिणय फुके यांनी हा मुद्दा उपस्थित केला। नागपूर शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अंबाझरी तलाव महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं। दरम्यान भाजपा आमदार परिणय फुकेंसोबत या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। या संपूर्ण संदर्भात सकारात्मक पाऊल जे उचलत असतात ते विधान परिषदेचे आमदार परिणय फुके आहेत। हिवाळी अधिवेशनात असेल किंवा सातत्याने संपूर्ण तलावासंदर्भात जे ते यामागे उभे असतात। काय सांगाल, जलपर्णीच्या विळखा सध्याच्या घडीला सापडला आणि आपण जर बघितलं असेल तर पर्यावरण प्रेमी सुद्धा जे आहेत ते समोर आलेले आहेत। याकडे आपण काय एकूणच मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात? मी आज या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेट घेऊन त्यांना या तलावाचं जे हाल आहे ते मी सांगणार आहे। या संदर्भातलं एक पत्रसुद्धा याला परत पुनरुज्जीवित करण्याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहे त्या संदर्भात एक पत्रसुद्धा मी आज मुख्यमंत्री साहेबांना देणार आहे। कालच मी माननीय बावनकुळे साहेबांच्या सूचनेनुसार इथे मी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी असणार, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, NITचे अधिकारी असतील, पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी असतील ते आणि फॉरेस्ट विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, बायोडायव्हर्सिटी पार्कच्या याच्या मागच्या भागातनं आम्ही याची पूर्ण पाहणी केली। जवळपास 2 MLD पाणी याच्यामध्ये दूषित पाणी याच्यात येतं आणि त्यामुळे हे इतक्या मोठ्या प्रमाणात हे दूषित झालेलं आहे आणि ह्याच्यावर जलपर्णीचं इथे विळखा याच्यावर झालेला आहे। तर या सगळ्या याच्यावर स्वच्छता करण्याकरता याला परत पुनरुज्जीवित करण्याकरता काही उपाययोजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट बावनकुळे साहेबांनी याच्यासाठी प्रयत्न केले। तर ते कुठेतरी लवकरात लवकर झालं पाहिजे। तिथे कुठेतरी दिरंगाई होत आहे, ते कुठेतरी लवकर होऊन ते काम चालू झालं पाहिजे किंवा याच्यावर बाकी MIDCमधनं 2 MLD जे पाणी येतं त्याच्यावर ट्रीटमेंट झालं पाहिजे। बाकीही याची स्वच्छता करण्याकरता इतर उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे। या संदर्भात या सगळ्या चर्चा होणार आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।